हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी आजच्या या महारिव्हिजन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या रिव्हिजन मध्ये आपल्याला फरक स्पष्ट करा बघायचेत. जेवढ्याही चॅप्टर मध्ये दुसरा असू दे, चौथा किंवा कोणतेही चॅप्टर असू दे, त्याच्यामध्ये जे फरक स्पष्ट करा असतील ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, रोजच्या प्रमाणे आज सुद्धा कॉलवर काही स्टुडंट कनेक्ट झालेले आहेत आणि त्याचबरोबर मी त्यांना तर विचारणारच आहे, बट कमेंट सेक्शन मध्ये जे लोक आहेत त्यांना सुद्धा मी काय आन्सर विचारेल त्यांनी कमेंट करतील. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल मी जेव्हा चालू केलं मला माहितीच नाही, मी साऊंड चेकच नाही केलं, डायरेक्टली मी माझं चालू केलंय. हा, आता माझा आवाज येत असेल तर सगळ्यांनी मला हाय म्हणून सेंड करायचंय. म्हणून ते सेंड केल्यानंतर मग आपण आजचा लाईव्ह सेशन स्टार्ट करूया. येस, फटाफट करून टाका. जे काय बोलले ते डबल बोलले, आता जास्त बोलणार नाही. हा, आता स्टार्ट करूया. आपण सगळेजण आलेले आहेत. आज आपल्याला फरक स्पष्ट करा बघायचा, तर त्यातला घेऊया फर्स्ट वन जो असेल सेकंड चॅप्टरशी रिलेटेड, नियोजन आणि संघटन. कुठला फरक बघायचा आहे? पहिला आहे नियोजन आणि संघटन. तर मला आता कमेंट सेक्शन मध्ये नियोजनाबद्दल कमेंट करायला स्टार्ट करायचे. फरक स्पष्ट करा. तुम्ही फक्त मुद्दे कोणते लिहायचे, 5 मुद्दे जे तुम्ही परीक्षेत लिहिणार आहात ते सेंड करा. पुढे काय विश्लेषण करणार आहात ते नका सेंड करू, फक्त कुठले 5 अर्थ वगैरे काय मुद्दे असतील ते सेंड करा. तोपर्यंत मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला विचारते, नियोजन आणि संघटन याबद्दल कुठलाही एक फरक सांगू शकाल का? स्टार्टिंग विथ द रुद्राणी. येस मॅडम. हा हा नियोजनामध्ये ध्येय व उद्दिष्ट ठरविले जातात हा व ती साध्य करण्यासाठी मार्गे आखून दिली जातात. संघटना ही एक समान हेतू साध्य करण्यासाठी प्रत्येक मानवी सहयोगाचा प्रकार आहे. हा, करेक्ट. रुद्राणीनं अर्थ सांगितलेला आहे. अर्थ कंप्लीट झाला. पहिला पॉइंट, पहिला मुद्दा, पहिला फरक झाला. आणि त्याच्यानंतर सेकंड पॉइंट सांगेल मला दर्शना. सेकंड पॉइंट साधने. जे नियोजन म्हणजे आवश्यक व उपलब्ध साधनानुसार नियोजन केले जाते आणि संघटन मध्ये सर्व उपलब्ध संसाधनांची मांडणी केली जाते, पैसा, यंत्र सामग्री इत्यादीची. करेक्ट आहे. दोघींनी सांगितलेला आन्सर आणि मुद्दे एकदम करेक्ट आहेत. मी कमेंट सेक्शन मध्ये विचारलं, फक्त तुम्हाला बाकीचं सगळं टाईप करणं पॉसिबल नसतं तर तुम्ही मला फक्त मुद्दे सांगायचे, जे 5 पॉइंट तुम्ही लिहिणार आहात. 4 मार्क्ससाठी असतं, 4च लिहायचे असतं, पण आपण एक एक्स्ट्रा लिहत असतो. तर काही जण म्हणतात की फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी कंपल्सरी अर्थ किंवा व्याख्या लिहिणं गरजेचं असतं. फर्स्ट जो मुद्दा असणार आहे आपला तेच असावं लागतं. त्याच्यानंतर कार्यक्षेत्र. ओके, काही जण महत्व वगैरे देतात. आय थिंक तुम्हाला समजलेलं नाहीये. अर्थ, प्रत्येक जण अर्थच म्हणतात. दुसरेही काही पॉइंट्स तुम्ही लिहू शकाल. घटक येईल, त्याच्यानंतर खूप सारे ध्येय, क्रम वगैरे इत्यादींचा समावेश सुद्धा त्यामध्ये होत असतो. ओके, मला फक्त तुम्ही पॉइंट सांगायचे असं म्हटलेलं. चला, पहिलंच कंप्लीट झालेलं आहे नियोजन आणि संघटन. का मी 2-2 विचारतीये? कारण खूप सारे फरक स्पष्ट करायत. प्रत्येकांचे 5-5 एक्सप्लेन करत बसलं तर तेवढा वेळ आपल्याकडे राहणार नाही. ओके, आणि ते पॉइंट डबल होतील. सॉरी, ते पॉइंट सगळे डबल होतील. आणि इथे बघू शकता तुम्ही नियोजनाबद्दल 4 ते 5 वेळेस विचारलेलं आहे. ते तुम्हाला रिव्हिजन त्यामध्येच होऊन जाईल. सेकंड वन आहे नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन. दुसरं आहे नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन. फक्त पॉइंट सांगायचे आहेत. 2 नंबर टाकायचे. 2 नंबर मध्ये काय लिहिणार आहेत त्याचे फक्त मला पॉइंट सांगायचे. ओके, सुरभी, नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन. नियोजन हे काय करायचे, कसे करायचे आणि
केव्हा करायचे आणि ते कोणी करायचे हे आधीच ठरवण्याचे कार्य आहे. हा आणि कर्मचारी व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, विकास आणि मोबदला यांच्याशी संबंधित कार्य आहे. करेक्ट आहे. सुरभीनं जे सांगितलेलं आहे ते अर्थ आहे. दोन्हीचाही अर्थ म्हणजे नियोजन म्हणजे काय आणि कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. तर तुम्ही काही जण आन्सर देताय अर्थ, काही जण म्हणतायत शिक्षण, स्वरूप, कार्यक्षेत्र, उद्दिष्ट, आज्ञा, घटक. व्हेरी गुड वैष्णवी अँड सिद्धेश. त्याच्यानंतर सगळेजण करेक्ट आन्सर देत आहे. व्याख्या, साधने, स्वरूप, स्तर. करेक्ट आहे. सेकंड पॉइंट मी विचारेल, अर्थ सोडून कोणीही सांगू शकाल. वानखेडे. पायल वानखेडे, तुला नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापनाबद्दल कुठलाही एक फरक सांगायचंय. नियोजन हे कोणते काम कसे करायचे ते नियमामध्ये ठरविले जातात. ओके, नियोजन झालं. कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कोणते काम कसे करायचे आणि लायक व कर्मचारी ओळखले जाते आणि योग्य मोबदला एक मिनिट दिले जाते. पायल, तुझा आवाज येत नाही. तू कॉलवर डिस्कनेक्ट होऊन परत तू जॉईन करू शकते. तू आता काय कर, कॉल कट कर, मग परत जॉईन होण्याचा प्रयत्न कर. मी तुला एक्सेप्ट करेल. ओके, कॉल कट करू शकते. तेच मी क्वेश्चन विचारते सेकंड पायलला. पायल, अर्थ सोडून कुठलाही दुसरा मुद्दा सांगायचाय तुला. ओके, आय थिंक तिच्यापर्यंत पण आवाज जात नाही. रुद्राणी. आज्ञा मॅडम. नियोजन हे मूलभूत व प्रथम कार्य आहे. कर्मचारी व्यवस्थापन हे संघटनेचे अनुकरण करते. करेक्ट आहे. म्हणजे हा हा, बोल ना, काय म्हणत होती पुढे. कर्मचारी व्यवस्थापन हे संघटनाचे अनुकरण करते. करेक्ट आहे. सुरभीनं सांगितलेला आहे अर्थ किंवा तुम्ही त्याला व्याख्या म्हणू शकता आणि रुद्राणीनं सांगितलेला आज्ञा. ओके, तुम्ही जे आन्सर देताय ते सुद्धा एकदम करेक्ट उत्तर आहेत. ओके, थर्ड वन कडे जाऊया आपण. थर्ड वन आहे नियोजन आणि निर्देशन. तिसरा आहे नियोजन आणि निर्देशन. याच्याशी संबंधित आता सेम पॉइंट असू शकतात कमेंट सेक्शन मध्ये, तर तुम्हाला जमेल तर कुठलाही एक फरक तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ओके, आता मी विचारते दर्शनाला. दर्शना, तुला नियोजन आणि निर्देशनाबद्दल कुठलाही एक फरक एक्सप्लेन करायचा आहे. नियोजन म्हणजे संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती साध्य करण्यासाठी मार्ग आखणे म्हणजे नियोजन. आणि निर्देशन म्हणजे व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना मार्गदर्शन, सूचना आणि नेतृत्व करणे होय. ओके, करेक्ट आहे. अर्थ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. सो सुरभी, सेकंड वन कुठला फरक सांगू शकशील का तू. आज्ञा हा, आणि नियोजन हे व्यवस्थापनाचे पहिले व मूलभूत कार्य आहे. निर्देशन हे कर्मचारी व्यवस्थापनावर अवलंबून आहे. करेक्ट आहे. अतिशय सोपे आणि इझी पॉइंट्स आहेत. असे पॉइंट्स, असे मुद्दे लक्षात ठेवायचे. तुम्हाला एक्सप्लेन करते वेळी तुम्हाला स्वतः एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ओके, सोपे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. किती झालं तरी 5च लिहायचे आहेत आपल्याला. 4 कंपल्सरी लिहावे लागतात, बट आपण एक प्लस पॉइंट मध्ये एक एक्स्ट्रा लिहून ठेवत असतो. तर आता कमेंट सेक्शन मध्ये स्तुतीने कमेंट केलेला आहे. तिने नियोजनाबद्दल सांगितलेलं आहे, करेक्ट आहे. आणि श्रुती निर्देशनाबद्दल सांगितलेलं आहे, तिचं पण करेक्ट आहे. वैष्णवीचं पण आन्सर एकदम करेक्ट आहे. ओके, आता आपण जाऊया फोर्थ वन कडे. फोर्थ वन आहे सेमच दिलेले आहेत, काहीच फरक नाही. आता फक्त तुम्ही मला समन्वयाबद्दलच सांगा, नियोजनाचं राहू द्या. ठीक आहे, तुम्ही आज्ञा आणि अर्थ सांगताय. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट आता फक्त मला समन्वयाबद्दल सांगा. पायलला आवाज येत आहे का. सेकंड वन पायल आपल्याकडे आहे. हा पायल, बोल ना.
समन्वय ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेतील घटकांना नेमून दिलेल्या कार्याचे संगठनात्मक उद्दिष्टे कार्यक्षमपणे साध्य करण्यासाठी एकीकरण केले जाते. हा, एकत्रीकरण केले जाते. गुड. सेकंड वन विचारते. पायल वानखेडे, तुला आवाज येतोय का माझा? ओके, तिला आवाज. हा हा, एक्सप्लेन करशील समन्वयाचा कुठलाही दुसरा वाला अर्थ सोडून कोणताही दुसरा फरक? संघटन ह्या व्यवस्थापन कार्यात सर्व साधनांची योग्य मांडणी रचना करणे आवश्यक असल्यामुळे संघटन कार्याचा संबंध सर्व संसाधनांशी येतो. करेक्ट आहे. ओके, करेक्ट आहे. ओके. हा, मी तुमच्याशी बोलत नव्हते. मला माहितीये, मी म्यूट केले होते. आता मी तुमच्याशी बोलते. नियोजन आणि समन्वय हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आपण आता 5व्याकडे जाऊया. नियोजन आणि नियंत्रण. 5वा असेल आपलं नियोजन आणि नियंत्रण. आता नियोजनाचा अर्थ तर माहितीच आहे, बट मी असं कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला विचारलं की ते पूर्ण कन्फ्यूज होत आहेत. सो आपण जसं पद्धत चालू आहे तशीच पद्धत विचारूया. आणि तुम्ही सुद्धा कुठलाही एक फरक तुम्हाला जमेल तसं स्पष्ट करायचंय. दोन्हीचंही लिहिताल. एक जण आधी लिहिते, पहिल्याचं आधी लिहिते, दुसऱ्याचं नंतर लिहिते. ते मला रीड करायला पण कन्फ्यूज होतंय. ओके, तसं नका करू. शांतपणे डोकं शांत ठेवून तुम्ही कमेंट करायचं आहे. चला, कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्राणी, नियोजन आणि नियंत्रण अर्थ सांगशील? अर्थ, नियोजन ध्येय उद्दिष्ट ठरविणे व ती साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजे नियोजन होय. आणि नियंत्रण म्हणजे नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नियंत्रण. करेक्ट आहे. अर्थ एकदम चांगल्या पद्धतीने दोन्हीचंही सांगितलेलं आहे. तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहावं लागेल. मुद्दा कोणता आहे आणि त्याच्या पुढे काय म्हणायचंय तुम्हाला ते सांगायचंय. ओके, कमेंट सेक्शन मध्ये पण नियोजन आणि नियंत्रणाबद्दल भरपूर कमेंट येतात. कमेंट मी सगळ्यांचं वाचलेलं आहे. एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही आन्सर देत आहात. ओके, दुसरा फरक विचारूया आपण दर्शनाला. दर्शनात तू अर्थ सोडून दुसरा कोणता फरक सांगू शकशील का? विथ मुद्दा पण सांगायचा. ओके. आज्ञा. हा, नियोजन म्हणजे व्यवस्थापनातील पहिले कार्य आहे. नियंत्रण म्हणजे अंतिम कार्य आहे. ओके. अर्थ आणि आज्ञा अतिशय सोपे पॉइंट आहेत, म्हणून आपण त्या दोनच पॉइंटला पकडून आन्सर देतोय. ओके, करेक्ट आहे. दर्शना आणि रुद्राणीने एक्सप्लेन केलेलं बरोबर आहे. तर आता आपण जाऊया नियोजनाला सोडून तिथेच संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन. संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन याच्यातला फरक स्पष्ट करायचा आहे. सो आता सगळेजण मला फक्त मुद्दे कमेंट करायचे आहेत, तोवर मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्सला विचारून घेते. सुरभी, संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापनातला पहिला कोणताही तुला जो वाटतो तो फरक एक्सप्लेन कर. अर्थ, संघटन हे नियोजनात ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मार्ग व साधने निवडण्याचे कार्य आहे. व कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, विकास इत्यादींशी संबंधित कार्य आहे. गुड. सुरभीने एकदम करेक्ट तंतोतंत उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड सुरभी. आता आणखीन कोणी याच्याबद्दल एक्सप्लेन करू शकतं का बघू? पायल काळमाटे, तुला आवाज येत असेल तर तू अर्थ सोडून कुठलाही दुसरा मुद्दा एक्सप्लेन करू शकशील का?
उद्दिष्टे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक असणारी संसाधने ओळखणे व ती एकत्रित करणे ही संघटन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहे. हा, आणि कर्मचारी व्यवस्थापनाचे? संघटनेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी संघटनेस लायक व कार्यक्षम मिळवून देणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्टे आहे. करेक्ट आहे. व्हेरी गुड पायल, आता तू एकदम करेक्ट उत्तर दिलेली आहेस. ओके, आधी आपलं अर्थ झालं, त्याच्यानंतर दुसरा जो फरक होता ते उद्दिष्टे सांगितलेले आहेत. कमेंट सेक्शन कडे लक्ष देऊया आपण. अर्थ, स्वरूप, आज्ञा, घटक, कार्यक्षेत्र. व्हेरी गुड वैष्णवी. कर्मचारी संघटनाचे अनुकरण करते. अर्थ, स्वरूप, स्तर, आज्ञा. अनुष्काचं असं उत्तर आहे. संघटन सांगतोय सिद्धेश. एक समान हेतू साध्य करण्यासाठी मानवी सहयोगाचा प्रकार. व्हेरी गुड सिद्धेश. अनुष, कर्मचारी व्यवस्थापन आणि शिस्त, कामाची निवड, कामाची भरती, निवड, प्रशिक्षण व विकास. श्रेयश, उद्दिष्टे, मुख्य उद्दिष्टे म्हणजे नियोजनात ठरवल्याप्रमाणे ध्येय प्राप्त करणे, हे नियंत्रणाचा तो सांगतोय. त्याच्यानंतर खाले, संघटने नियोजनावर अवलंबून आहे. ओके, शेळके, प्रत्यक्ष परिणाम, आय थिंक ते नियंत्रणाचंच आहे. त्याच्यानंतर सिद्धेश, स्तर असं सांगतोय हे उच्च स्तर व मध्यम स्तरावर आहेत. आणि श्रेयश सांगतोय अर्थ, उद्दिष्टे, कार्यक्षेत्र, घटक, साधने, स्वरूप, व्यवस्थापनाचे स्तर हे तुम्ही मुद्दे एक्सप्लेन करू शकतो. व्हेरी गुड श्रेयश. चला आता पुढे जाऊया. एक स्टेप 7व्या नंबरचा आहे संघटन आणि नियंत्रण. 7व्या नंबरचं काय असेल? संघटन आणि नियंत्रण. वानखेडे, तुला सांगता येईल का? अर्थ सांगायचंय, अर्थ सांगून दोन्हीचंही एक्सप्लेन करायचंय. ओके, पहिला मुद्दा अर्थ, किंवा तुला जो वाटतो तो कुठलाही करू शकते. हो टीचर. हा, संघटन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की जी ज्यात विविध कार्य, साधन संपत्ती आणि व्यक्ती समान उद्देशासाठी कार्य करत राहण्यासाठी एकत्रित त्या एका व्यवस्थेत आणली जातात. ओके. नियंत्रण? नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसाय उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कार्याचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली जाते. गुड. तिने दोन्हीचाही अर्थ सांगितलेला आहे, जे की एकदम करेक्ट उत्तर आहे. सेकंड पॉइंट मी विचारते रुद्राणीला. रुद्राणी, आज्ञा सोडून कोणतं पण पॉइंट एक्सप्लेन करू शकशील का? उद्दिष्ट. करेक्ट कर. संघटन हे सर्व साधने ओळखून त्यांचे एकत्रीकरण केले जाते. आणि नियंत्रणामध्ये नियोजनात ठरविल्याप्रमाणे प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असते. करेक्ट आहे. दोघींचाही आन्सर एकदम करेक्ट आहे. संघटनेमध्ये, नियोजनामध्ये जे ठरवलं जातं किंवा जे काही असतं ते रचना किंवा अंमलबजावणी केली जाते, आणि नियोजनामध्ये जे मानके ठरविले जातात त्यानुसार काम करून घेतलं जातं. ओके. नेक्स्ट स्टेप असेल आपलं 8वा, कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन. 8वा असेल आपलं कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन. चेक करा आता, याचा आन्सर कमेंट करायला स्टार्ट करायचे. कुठले पॉइंट्स तुम्हाला लिहायला जमतील किंवा तुम्ही एक्सप्लेन केला तरी हरकत नाही. मी आता ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला शो करते की कोण कोण आन्सर देत आहेत. पॉइंट आहे कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन यातील फरक. दर्शना, कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती, निवड, प्रशिक्षण व मोबदल्याशी संबंधित आहे. आणि निर्देशन म्हणजे व्यवस्थापनाची जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना प्रेरणा, नेतृत्व करणे म्हणजे निर्देशन होय. करेक्ट आहे. तू अर्थ सांगितली आहे. ओके, अर्थ सांगितली आहे. ओके का? हो. हा. सेकंड पॉइंट सांगशील आता आपल्याला सुरभी सेकंड पॉइंट एक्सप्लेन कर. उद्दिष्टे. कर्मचारी व्यवस्थापनाचे मुख्य उद्दिष्ट हे योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीची नेमणूक करणे हे आहे. आणि निर्देशनाचे मुख्य उद्दिष्ट संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, सूचना, प्रेरणा देणे हे आहे. करेक्ट आहे.
दर्शनाचं आणि सुरभीचं दोघींचंही आन्सर एकदम उत्तर एकदम करेक्ट आहे. जे कमेंट सेक्शन मध्ये आन्सर देत आहेत, मी आता शो केलेला आहे की कोण कोण आन्सर देतात आणि काय काय आन्सर देत आहेत. ज्यांनी आन्सर करतायत, कमेंट करतायत, ते एकदम त्यांचं आन्सर करेक्ट आहे, बरोबर आहे. आता करेक्ट खूप होत आहे. सेकंड वन कडे जाऊया. 9व्या नंबरचा आहे परत कर्मचारी व्यवस्थापन आणि समन्वय. एक्सप्लेन करायचे वानखेडे. उद्दिष्टे हा कर संघटनेची कार्यक्षमता करण्यासाठी एक मिनिट निवडणूक आवाज येत नाहीये तुझा, ते मी पास करते. रुद्रानी तू सांगशील? हा मॅडम, अर्थ सांगू का? हा सांग. कर्मचारी व्यवस्थापन हे अधीनस्थ कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण व मोबदल्याशी संबंधित आहे. आणि समन्वय व्यवस्थापनाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे यासाठी सर्व कार्यांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याच्या क्रियेस समन्वय असे म्हणतात. गुड. अर्थ एकदम करेक्ट सांगितलेला आहे रुद्राणीनं. दर्शना, सेकंड पॉइंट किंवा इतर कोणता फरक स्पष्ट करू शकशील का तू? हो मॅडम. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्ती कुठला नेमणूक करणे. मुद्दा कोणता आहे? उद्दिष्टे. ओके. हा. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड करणे होय. आणि समन्वय म्हणजे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून संघटनेचे काम सुरळीत चालणे होय. करेक्ट आहे. अर्थ आणि उद्दिष्टे 2 पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. सुरभी, कर्मचारी व्यवस्थापन आणि समन्वयाबद्दल आणखीन कोणता फरक तू स्पष्ट करू शकशील का? आज्ञा मॅडम. हा. कर्मचारी व्यवस्थापन हे संघटनाचे अनुकरण करते आणि समन्वय हे नियोजनाचे अनुकरण करते. गुड. 3 पॉइंट या ठिकाणी सांगितलेले आहेत. अर्थ, उद्दिष्टे आणि आज्ञा एकदम करेक्ट आणि फास्ट सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. कर्मचारी व्यवस्थापन आणि समन्वय कंप्लीट झालं. तर आपण 10व्या नंबर कडे जाऊया. निर्देशन आणि नियंत्रण. ओके. निर्देशन आणि नियंत्रण सांगायचं आहे. पायल काळमाटे. निर्देशन साधने. निर्देशन या व्यवस्थापन कार्यामध्ये फक्त मानवी संसाधन विचारात घेतले जाते. नियंत्रणाच्या मदतीने ठरवलेले ध्येय साध्य करण्यास मदत होते. ओके. अर्थ एकदम करेक्ट आहे. सेकंड मी विचारते पायल वानखेडे. पायल वानखेडे. अर्थ ना मॅम. हा, डबल एक्सप्लेन करू शकते, सांग. निर्देशन ही हा, तुझा आवाज येत नाही. उद्दिष्ट साध्य. आता निर्देशन ही व्यवस्था. हा, आता बोल. निर्देशन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेची उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी संघटनेच्या कर्मचाऱ्यांना सूचना देणे, मार्गदर्शन देणे, प्रवृत्ती देणे, अभिप्रेती करणे इत्यादी कार्य केले जातात. ओके. नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवस्थापन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कार्याचे मूल्यमापन करून त्यांना सुधारण केले जाते. ओके. करेक्ट आहे. अर्थ दोघींनी अर्थ एक्सप्लेन केलेला आहे. सो एक वेगळा पॉइंट बघूया आपण. दुसरा महत्व फरक कोणाला स्पष्ट करता येतं का? रुद्रानी. साधने मॅडम. येस. निर्देशन हे सर्व साधनांच्या उपयोगाबाबत निर्देशन देते आणि नियंत्रण हे याचा संबंध सर्वच साधनाबरोबर येतो. करेक्ट आहे. साधने आणि अर्थ या ठिकाणी निर्देशन आणि नियंत्रणा बाबतीत सांगितलेलं आहे. सो आपण 11व्या पॉइंट कडे जाऊया. समन्वय आणि नियंत्रण आहे. दर्शना, समन्वय आणि नियंत्रणाचा अर्थ किंवा तुला जे वाटतं ते पॉइंट.
समन्वय म्हणजे संघटनेची समान म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नातून सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एकवाक्यता आणणे होय. हा आणि नियंत्रण म्हणजे अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. गुड. अर्थ सांगितले तिने. आता सेकंड वन सुरभी. उद्दिष्टे. समन्वयाचे मुख्य उद्दिष्ट हे संघटनेची ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्व विभागाच्या प्रयत्नात एक वाक्यता आणणे होय. आणि नियंत्रणाचे मुख्य उद्दिष्ट हे नियोजनात ठरवलेली ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे हे. हा करेक्ट आहे. उद्दिष्टे आणि अर्थ झालेला आहे समन्वयाचा. अशा प्रकारे आपला सेकंड चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. रिपीट करते कारण दोनच पॉइंट मी जास्तीत जास्त कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्सला विचारलेला आहे. रिझन आहे की कारण हे सगळे रिपीट होतात. ओके, आता आपण नेक्स्ट वन कडे जाऊया. नेक्स्ट वन आहे व्यावसायिक बँक व मध्यवर्ती बँक. व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक. तर या संबंधित तुम्ही कुठले मुद्दे कोणतेही 5 लिहाल ते पॉइंट कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचंय. आणि या ठिकाणी तुम्ही ज्यांनी कमेंट करताय त्यांचा आन्सर चेक करू शकता. ओके, त्या व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक. हा, कोणतं होतं ते? व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक. कमेंट सेक्शन एकदम फास्ट चालू सुद्धा झालेलं आहे. तर आता मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्सला विचारते. पायल, सेकंड वन पायल, अर्थ सांगायचे तुला किंवा तुला जे वाटतं ते सांगू शकशील तू. ओके, तिला आवाज येत नाहीये. आपण जाऊया रुद्राणीकडे. कार्य सांगू का मॅडम? हा सांग. व्यावसायिक बँकेचे कार्य लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आहे. आणि मध्यवर्ती बँकेचं कार्य संपूर्ण देशातील वित्त पुरवठा सुरळीत राखणे आहे. करेक्ट आहे. व्हेरी गुड रुद्राणी. सेकंड वन दर्शना. सेकंड पॉइंट ठेवी स्वीकृती. हा, व्यावसायिक बँक सामान्य लोकांकडून ठेवी स्वीकारू शकते आणि मध्यवर्ती बँक स्वीकारत नाही. करेक्ट आहे. ठेवी स्वीकृती आणि कार्य सांगितलेलं आहे ते दोघींचे आन्सर एकदम बरोबर आहे. तर आता त्याच बरोबर सुरभी, या रिलेटेड तू दुसरा कुठला एखादा पॉइंट एक्सप्लेन करू शकशील का? बँकांची संख्या. व्यावसायिक बँकांची संख्या जास्त असू शकते, परंतु मध्यवर्ती बँक ही एका देशात एकच असते. भारतात भारतीय रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. करेक्ट आहे. संख्या करेक्ट आहे. आता नेक्स्ट वन पुढे जाऊया. आता आपण चालू खाते आणि बचत खाते यातील फरक एक्सप्लेन करायचा आहे. तर कमेंट करायला स्टार्ट करायचं आहे चालू खाते आणि बचत खाते याशी रिलेटेड. ओके, चेक करा कोण कोण आन्सर देतात. तोवर मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला विचारते. रुद्राणी, चालू खाते आणि बचत खाते. अर्थ. हा, चालू खाते हे व्यावसायिक किंवा कंपन्यांद्वारे उघडले जाते. आणि बचत खाते हे सामान्य वेतनदार किंवा पगारदार किंवा निश्चित उत्पन्न असणारे लोकांकडून उघडले जाते. ओके, बचत खाते. गुड. तुझं कोणतं खातं आहे? चालू खातं आहे का बचत खातं आहे? खातच नाही मॅडम. पिढा गेली. ओके, सेकंड पॉइंट याशी रिलेटेड एक्सप्लेन करेल पायल काळमाटे. व्याज. या खात्यातील शिल्लक रकमेवर सहसा व्याज दिले जात नाही. हा, बचत खात्यातील शिल्लक रकमेवर कमी दराने व्याज दिले जाते. ओके.
चालू खात्यावर व्याज दिलं जात नाही आणि बचत खात्यावर कमी दराने व्याज दिलं जातं. ओके. 14वा नंबरचा आहे चालू खाते आणि मुदत ठेव खाते. आता सेम असणार आहे. तर दर्शना तुला सांगायचे अर्थ किंवा तुला जे येईल ते पॉइंट. ओके. चालू खाते आणि मुदत ठेव खाते, फिक्स्ड डिपॉझिट. निर्बंध सांगू का मॅडम? हा सांग. चालू खात्यामध्ये निश्चित रक्कम असेपर्यंत कुठलाही व्यवहार मर्यादित नाही आणि मग मुदत ठेव खात्यामध्ये विशिष्ट मुदतीनंतरच पैसे काढण्याचे म्हणजे निर्बंध असतात. हा करेक्ट आहे. चालू खात्यामध्ये व्यवसाय कधीही केव्हाही ट्रान्झॅक्शन करू शकतो, पैसे काढू पण शकतो आणि पैसे टाकू पण शकतो. पण मुदत ठेव खात्यावर पूर्णपणे निर्बंध लावलेले असतात. कालावधी संपल्यानंतरच आपल्याला पैसे मिळत असतात. व्हेरी गुड दर्शना. सेकंड वन, या फरक स्पष्ट कराशी रिलेटेड कोणी एक्सप्लेन करेल का सुरभी? अर्थ सांगते मॅडम. हा येस. चालू खाते हे असे खाते आहे जे व्यावसायिक व्यापारी यांच्याकडून दैनंदिन बँक व्यवहारासाठी उघडले जाते. आणि मुदत ठेव खाते हे असे खाते आहे ज्यात अधिक रक्कम असणाऱ्या लोकांकडून ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम गुंतविली जाते. करेक्ट आहे. ठराविक कालावधीसाठी ठराविक रक्कम मॅटर करतं. निश्चित रक्कम सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते. दोन्हीचा अर्थ सेम होतो. व्हेरी गुड सुरभी, करेक्ट आहे आन्सर. कमेंट सेक्शन मध्ये याशी रिलेटेड काही कमेंट येतात, आन्सर येतात, ते एकदा आपण बघूया. अनुष्काचं म्हणणं आहे चालू खात्यावर उचललेले अग्रिम चालू खात्यावर उचलीची अग्रिम सुविधा दिली जाते का अधिविकर्ष सुविधा दिली जाते ते सांगशील अनुष्का. त्याच्यानंतर कमेंट येतात, महक आपले पैसे सुरक्षित जागी राहावे व त्या योग्य आपली बचतही वाढावी या हेतूने एखाद्या व्यक्तीने उघडलेली बँक म्हणजे बचत बँक. ओके. बचत खातं, बँक नाही बचत खातं. व्हेरी गुड महक. त्याच्यानंतर श्रुती, खाते हे व्यावसायिक संस्था आणि कंपन्या यांच्या मार्फत नियमित बँक व्यवहारासाठी चालविले जाते. ओके. खात्याबद्दल सांगतीये. कोणतं खाते हे तिने नाही सांगितलं. चालू खात्यामधून चेकद्वारे पैसे काढता येते. सोनाली, करेक्ट आहे. आत्माराम, अर्थ व्याजदर कालावधी सवलत हे पॉइंट्स आहेत. मुद्दे लिहू शकता तुम्ही याशी संबंधित फरक स्पष्ट करा मध्ये. ओके. आता 15वं आहे बचत खातं आणि मुदत ठेव खातं. 15वं कोणतं आहे? बचत ठेव खातं आणि मुदत ठेव खातं. एक्सप्लेन करायचं आहे पायल काळमाटे. बचत खाते आणि मुदत ठेव खाते, पायल काळमाटे. कर्ज बचत खाते शिल्लक रकमेवर कर्ज सुविधा उपलब्ध नसते आणि मुदत ठेव पावती तारण स्वरूपात ठेवून घेऊन बँक ठराविक रक्कम कर्ज स्वरूपात देते. हा करेक्ट आहे. बचत खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पावती वगैरे असते किंवा बचत खात्यावरती कुठल्याही प्रकारचं लोन मिळत नाही. मुदत ठेव खात्यामध्ये मुदत फिक्स डिपॉझिट काढल्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट दिली जाते. त्या रिसिप्ट वर आपल्याला लोन मिळू शकतं, कर्ज मिळू शकते, थोडे बहुत पैसा आपण मिळू शकतो. करेक्ट आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सुरभी, व्याजाचा दर बचत खात्यावर कमी दराने व्याज दिले जाते तर मुदत ठेव खात्यावरील व्याजाचा दर अधिक असतो. करेक्ट आहे. आणि ओके, आवर्ती ठेववर व्याजाचा दर कसा असतो बचत खात्याच्या तुलनेत? सुरभी, अधिक असतो. हा करेक्ट आहे. व्हेरी गुड सुरभी. 16वा आहे आपलं पूर्णपणे आता खाते वगैरे झालेले आहेत, बँकेशी संबंधित झालेले आहेत. नेक्स्ट जो सेवा आहे व्यवसाय सेवा आहे त्याशी रिलेटेड आता आपले फरक स्पष्ट करा असणार आहेत. सो फर्स्ट वन आहे त्यातला जीवन विमा आणि सागरी विमा. अतिशय सोपे आहेत हे. इझी आणि फास्ट सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. फास्ट सांगू नका पण करेक्ट सांगायचं आहे. ओके. जीवन विमा आणि सागरी विमाशी रिलेटेड जे तुम्हाला योग्य वाटतील ते मुद्दे तुम्ही कमेंट करायचे आहे आणि त्याचबरोबर मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला त्याचं आन्सर विचारून घेते. दर्शना,
अर्थ जीवन विमा म्हणजे विमा हमीदार व विमाधारक यांच्यामध्ये करार आहे आणि ते एखाद्या व्यक्तीवर काढला जातो. आणि सागरी विमा हा समुद्रातील उद्भवणाऱ्या धोक्यांच्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी काढला जातो. करेक्ट आहे. व्हेरी गुड दर्शना. सेकंड वन रुद्राणी. विषय बाब. हम्म. जीवन विम्यामध्ये विमाधारकाचं जीवन हे विषय बाब असते आणि सागरी विम्यामध्ये माल, जहाज आणि इत्यादी असतात. ओके, विषय बाब असतात. माल, जहाज आणि जे काही दुसरी मालमत्ता असते त्याच्यावरती विमा काढला जातो, त्या विषय बाबी असतात. आता विषय बाब काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. आता शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. परीक्षा जवळ यायली, डबल एक्सप्लेन करायची गरज नाहीये. ओके. जीवन विमा आणि सागरी विमा अतिशय सोपे पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही नुकसान भरपाईचे तत्व सुद्धा लिहू शकता, कालावधी सुद्धा लिहू शकता, विमा हित आहे का नाही, कशात आहे हे सुद्धा तुम्ही असे मुद्दे त्या ठिकाणी लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर नंबर 17 आहे अग्नि विमा आणि सागरी विमा. अग्नि विमा आणि सागरी विमा पॉइंट एक्सप्लेन करायचा आहे. पायल काळमाटे. कालावधी. अग्नि विमा हा 1 वर्षासाठी किंवा त्याहून कमी मुदतीसाठी असतो आणि जीवन विम्याचा कालावधी दीर्घ असतो. सागरी विमा. सागरी विमा. ओके. सुरभी. अर्थ अग्नि विमा हा आगीपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी काढला जातो आणि सागरी विमा समुद्रातील धोक्यांपासून संरक्षणाची हमी देतो. करेक्ट आहे. जर एका ठिकाणी असंच विजेच्या तारीमुळे आग लागलेली आहे, शॉर्ट सर्किट झालं समज, असं थोडक्यात त्या ठिकाणी आग लागली, तर अशा वेळेस मला अग्नि विमा काढता येईल का? हो मॅडम. हा, येस, करेक्ट आहे. आणखीन दर्शना, आणखीन दुसरा कोणता फरक स्पष्ट करा, एक्सप्लेन करता येईल का या रिलेटेड? विषय बाब. हा. अग्नि विम्यामध्ये संपत्तीवर किंवा मालमत्तेवर विषय बाब असते आणि सागरी विम्यामध्ये माल किंवा जहाजावर काढलेला असते. करेक्ट आहे. अतिशय सोपे उत्तर आहेत आणि मुद्दे पण अतिशय सोपे आहेत, तुम्हाला लक्षात पण राहतील आणि एक्सप्लेन करते वेळी तुम्ही विसरणार पण नाही. करेक्ट आहे. अशा प्रकारे आपल्या विम्याशी रिलेटेड सगळे पॉइंट झालेले आहेत. आता इथून जे असणार आहेत, आय होप सगळे डबल नसणार आहेत. तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचे फक्त मुद्दे. ई व्यवसाय आणि परंपरागत व्यवसाय हा जर तुम्हाला फरक स्पष्ट करा विचारला तर यामध्ये तुम्ही कुठले 5 पॉइंट लिहिताल ते 5 पॉइंट मला सांगायचे कमेंट सेक्शन मध्ये. ओके. पहिला फरक सांगेल आता याशी रिलेटेड पायल वानखेडे. ई व्यवसाय आणि परंपरागत व्यवसाय. ओके, ती नाहीये वाटतं. रुद्राणी. स्थापना. हा. व्यवसायाची स्थापना सुलभ आहे आणि परंपरागत व्यवसायाची स्थापना गुंतागुंतीची आहे. हा. ओके. मला वाटतं की भांडवल परंपरागत व्यवसायामध्ये जास्त लागतो. करेक्ट आहे का? हो. हा. ओके. नेक्स्ट पॉइंट एक्सप्लेन करेल सुरभी. जोखीम. ही व्यवसायामध्ये व्यवहार प्रत्यक्ष होत नसल्याने जोखीम जास्त असते आणि परंपरागत व्यवसायात दोन्ही पक्ष प्रत्यक्ष समोरासमोर व्यवहार करत असतात, म्हणून जोखीम कमी असते. करेक्ट आहे. आता याच्यातला डिफरन्स अतिशय सोपा आहे. जोखीमेबद्दल सुरभीनं सांगितलेला आहे. तर ई व्यवसायामध्ये ना संबंध येत नाही कुणाचा, म्हणजेच खरेदीदार आणि विक्रेत्याचा प्रत्यक्ष संबंध समोरासमोर करत नाही, म्हणून जोखीम धोका जास्त असतो. आणि परंपरागत व्यवसायामध्ये आपण स्वतः एखाद्या पर्टिक्युलर दुकानामध्ये जाऊन वस्तू खरेदी करतो, म्हणून त्या ठिकाणी जोखीम धोका कमी असतो. गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट वन असेल आपला 19वा ई वाणिज्य आणि ई व्यवसाय. 19वा आहे ई वाणिज्य ई व्यवसाय. याच्या अगोदर कमेंट सेक्शन मध्ये ई व्यवसाय आणि परंपरागत व्यवसायाशी रिलेटेड काही पॉइंट्स त्यांनी सुचवलेले आहेत. त्या पॉइंट्स कोणत्या बघूया आपण, चेक करूया. पहिला आहे प्रशांतचा स्थापना. व्हेरी गुड. सोहम अर्थ. अनुष्का अर्थ आणि स्थापना.
प्रज्वल, जुनी पद्धत. ओके, आय थिंक तो सांगतोय परंपरागत व्यवसाय बद्दल. सिद्धेश, स्वरूप, वैशिष्ट्य, नेटवर्क आणि व्यवहार. व्हेरी गुड. सोनाली, स्थापना, जोखीम, व्यापार, व्याप्ती आणि ग्राहक संवाद. गुड सोनाली. प्रशांत, जोखीम. वैष्णवी, अर्थ, जोखीम, स्थापना, व्याप्ती. अनुष्का, अर्थ, सुविधा, जोखीम, दर्जा. प्रज्वल, सोपी, स्थापना, परत तेच. सोहम, नेटवर्क. वैष्णवी, जोखीम इत्यादी. व्यवसाय जास्त जोखीम असते, ई व्यवसाय जास्त जोखीम असते. सोहम, जोखीम. व्याप्ती, सोफी, स्थापना ई व्यवसायात असते. डबल तेच कमेंट नका करू प्लीज. ई व्यवसायात B2C यांचा व्यवहार होतो. करेक्ट आहे. सिमरन, स्थापना खर्च, वापर आणि ग्राहक संवाद. व्हेरी गुड सिमरन. अवंती, अवंतीचं स्थापना, जोखीम, वापर आणि व्याप्ती. ओके. अर्थ, वैशिष्ट्य, जोखीम, परंपरागत व्यवसायामध्ये. आता सगळे सेमच कमेंट करताय. ओके. तुमचं नाव आता मी मेन्शन केलेलं आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये असंच जगत कमेंट करायचं आहे. मी तुमचं नाव नक्की घेईल. ओके, चेक करा आता. ई वाणिज्य आणि ई व्यवसाय याशी रिलेटेड आपण बोलत होतो. तर आता या संबंधित तुम्हाला जे पॉइंट्स वाटतात ते तुम्हाला नंबर टाकून, नंबर 19 किंवा 19 नंबर टाकून तुम्हाला कमेंट करायचे आहेत. ते विसरू नका, नाहीतर अगोदरचे पॉइंट आताचे पॉइंट सेम होतील. परत माझं नाव आलं नाही, तुझं नाव आलं नाही, असं होईल. चला, कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट. पायल काळमाटे, ई वाणिज्य आणि ई व्यवसाय. ओके. पायल वानखेडे, ई वाणिज्य आणि ई व्यवसाय. ई वाणिज्य हा ई व्यवसायाचा उपसंच आहे आणि ई व्यवसाय हा वाणिज्याचा मोठा संच आहे. गुड. रुद्राणी. अर्थ, हा, ई वाणिज्य म्हणजे इंटरनेटद्वारे वस्तूंची खरेदी विक्री करणे होय, तर ई व्यवसाय म्हणजे इंटरनेटवर व्यवसाय करणे आहे. करेक्ट आहे. दर्शना. व्यवहार, ई वाणिज्य हे B2C संदर्भात अधिक उचित आहे आणि ई व्यवसाय हे B2B व्यवहार प्रक्रियेत वापरले जाते. सुरभी. वैशिष्ट्ये, ई वाणिज्यामध्ये केवळ वस्तू व सेवांची विक्री केली जाते, परंतु ई व्यवसायात विक्रीच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रक्रियेचा समावेश होतो. गुड. सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. अर्थ, वैशिष्ट्य, इतर गोष्टींचा पण समावेश झालेला आहे. सगळे पॉइंट त्यांनी कदाचित त्यांनी 4 पॉइंट एक्सप्लेन केलेलेच आहेत. कमेंट सेक्शन कडे जाऊया आपण. काय काय सांगतात. गणेश मस्के, 19वा अर्थ. त्याच्या अगोदर शेळके यांचं इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे ई व्यवसाय होय. रूढी परंपरेनुसार निर्माण करण्यात आलेल्या व्यवसायाला परंपरागत व्यवसाय असे म्हणतात. त्यांनी अर्थ अगोदरच्या प्रश्नाचं सांगतायत. अनुष्का, ई वाणिज्य B2B आणि C2B. ओके. सोनाली, ई कॉमर्स हा BECचा व्यवहार B2C चा व्यवहार करतो, तर ई बिझनेस हा B2B चा व्यवहार करतो. ओके. वैष्णवी, अर्थ, संकल्पना. आत्माराम, अर्थ, व्याप्ती. संतोष, अर्थ, स्वरूप, घटक, व्यवहार. अनुष्का, व्याख्या, संकल्पना, नेटवर्क. समर्थ, ई वाणिज्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके. गोरख, B2B आणि C2C. शेळके, व्यवसायामध्ये जास्त जोखीम असते, परंपरागत व्यवसायामध्ये कमी जोखीम असते. व्हेरी गुड. अगोदरचा नका सांगू, आता प्रॉपर ई वाणिज्य आणि ई व्यवसाय चालू आहे त्याबद्दलच एक्सप्लेन कराल. सिद्धेश, ई व्यवसाय संकुचित संकल्पना आहे. त्याच्यानंतर प्रज्वल, ई व्यवसायाची स्थापना सोपी आहे. ओके. अशा प्रकारे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट आलेल्या आहेत, ते मी
सांगितलेलं नाव सुद्धा मेन्शन केले आणि कोणी काय कमेंट केलं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता आपण आपल्या 20व्या फरक स्पष्ट कडे जाऊया. 20वा आहे व्यवसाय प्रक्रिया. 1 मिनिट. हा, व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा बीपीओ असं म्हणतो आपण, आणि ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा केपीओ याशी रिलेटेड फरक स्पष्ट करा आहे. फक्त तुम्हाला 2 किंवा 3 पॉइंट कमेंट सेक्शन मध्ये तर आधी मला 20 नंबर टाकून फक्त आता मला मुद्दे सांगायचे. ज्यांनी नंबर टाकतील त्यांचाच आन्सर मी वाचेल आणि नाव मेन्शन करेल. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट सुरभी, व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा बीपीओ आणि केपीओ यामधील फरक. अर्थ बीपीओ हा खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य संस्थेकडे संघटनेच्या प्राथमिक नसलेल्या कार्यासाठी आउटसोर्सिंग करणे होय. आणि केपीओ हा आउटसोर्सिंगचा असा प्रकार आहे ज्याद्वारे ज्ञान आणि माहितीशी संबंधित सर्व कार्य तृतीय पक्ष सेवा प्रदात्याकडे आउटसोर्स करणे होय. करेक्ट आहे सुरभी, व्हेरी गुड. अर्थ एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केली आहे तू. दर्शना, दुसरा एखादा कोणताही पॉइंट एक्सप्लेन करू शकशील? आवश्यकता. हा, बीपीओ ला प्रक्रिया कौशल्य आवश्यक आहे आणि केपीओ ला ज्ञान कौशल्य आवश्यक आहे. ओके. रुद्राणी, अनदर कोणतं? गुंतागुंतीची पायरी. बीपीओ कमी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि केपीओ ही जास्त गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ओके, एकमेकांच्या तुलनेमध्ये ना. ओके. हा, बीपीओच्या तुलनेत केपीओ ही कशी आहे? कमी गुंतागुंतीची आहे. ओके, करेक्ट आहे. चला, बीपीओ आणि केपीओ झालेला आहे. अर्थ, आवश्यकता आणि गुंतागुंतीची पायरी एक्सप्लेन केलेत कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट, जे की एकदम योग्य आहे. आता कमेंट सेक्शन कडे बघूया आपण. 20 नंबर ज्यांनी टाईप करून आन्सर केले, मी त्यांचंच नाव मेन्शन करणार होते असं बोलले. तर सिमरनचा फर्स्ट आन्सर आलेला आहे, व्हेरी गुड सिमरन. त्याच्यानंतर पियुष, गुड. अनुष्का, आत्माराम, वैष्णवी, सोनाली, अवंती, परत अनुष्का, संतोष, जाकोरे श्रीकांत आणि समर्थ, व्हेरी गुड. आता नंबर 21 असेल तो आपला पर्टिक्युलर 7व्या चॅप्टरशी संबंधित असेल. आता मला जिल्हा आयोग, राज्य आयोग मी असं नाही विचारणार, कंबाईन तिन्ही विचारणार आहे. ओके, कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट आणि जेवढे कमेंट सेक्शन मध्ये स्टुडंट आहेत, तुम्हाला कोणतेही 5 जे पॉइंट लिहिणार आहेत नंबर 21 टाकायचंय. या तिन्हीचा आपण एकामध्येच समावेश करून घेऊया. ओके, पण लिहिते वेळी असं येणार नाही, तुम्हाला एक्झाम मध्ये सेपरेट सेपरेट विचारले जातील, बट आपण तिन्हीलाही एकाच ठिकाणी घेऊन विचारूया कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला, आणि तुम्ही मला फक्त मुद्दे सांगा. चला, आता कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्राणी पासून स्टार्ट करूया आपण. जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग या संबंधित कुठलाही एक फरक तुला सांगायचा आहे. अध्यक्ष, हा, जिल्हा आयोगाचे अध्यक्ष हे जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश असतात. राज्य आयोगाचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश असतात. हो, आणि राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश किंवा पात्रताधारक व्यक्ती असतात. हा, करेक्ट आहे रुद्राणी, व्हेरी गुड. त्याच्यानंतर दर्शना, कुठलाही आता रुद्राणीनं सांगितलेला पॉइंट अध्यक्ष सोडून दुसरं कोणतंही तू साधं सोपं एक्सप्लेन करायचंय. कार्यसीमा. जिल्हा आयोगाची कार्यसीमा ही संबंधित जिल्हा असते आणि राज्य आयोगाची कार्यसीमा संपूर्ण राज्य असते आणि राष्ट्रीय आयोगाची कार्यसीमा संपूर्ण देशभर पसरलेली असते. ओके, सुरभी. अर्थ जिल्हा आयोग म्हणजे जिल्हा स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आयोग होय. आणि राज्य स्तरावरील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेले आयोग म्हणजे राज्य आयोग होय. आणि राष्ट्रीय केंद्र सरकारने ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेले आयोग म्हणजे राष्ट्रीय आयोग. व्हेरी गुड सुरभी, एकदम करेक्ट अर्थ तिन्हीचेही तू सांगितलेले आहे. आता आणखीन काही याच्यामध्ये सांगता येईल का, आपण विचारूया. पायल काळमाटे. राज्य आयोगाचे एक मिनिट,
तिन्ही जे सांगायचे आहेत आणि कुठला मुद्दा तू एक्सप्लेन करते ते मुद्द्याचं नाव पण तुला सांगायचं आहे. ओके. भौगोलिक कार्यसीमा. राज्य आयोग कार्यक्षेत्र हे राज्यापुरतेच मर्यादित असते. राष्ट्रीय आयोगाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण देशांतर्गत व्यापक स्वरूपाचे असते. जिल्हा आयोगाचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरतेच मर्यादित असते. व्हेरी गुड. पायल वानखेडेला माझा आवाज येत असेल तर ती सुद्धा कुठलाही एक एक्सप्लेन करू शकते. पायल वानखेडे. ओके. तिला हा. जिल्हा आयोग, राज्य आयोग. काय एक्सप्लेन करायचंय आधी मला मुद्दा सांगायचे मग एकेकाचे एक्सप्लेन करायचे. ओके. भौगोलिक कार्यसीमा. हा. ओके. जिल्हा आयोगाचे कार्यक्षेत्र हे जिल्हा पुरते मर्यादित असते. राज्य आयोगाचे कार्यक्षेत्र हे राज्य पुरवठ्याचे मर्यादित असते. हा. आणि राष्ट्रीय आयोगाची कार्यसीमा ही किंवा भौगोलिक कार्यसीमा ही राष्ट्रापुरती देशापुरती मर्यादित असते. ओके. अशा प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपला फरक स्पष्ट करा कंप्लीट झालेला आहे आणि त्या अगोदर कमेंट सेक्शन मध्ये ज्यांनी कमेंट केलं त्यांचं एकदा नाव मी घेते. 21 नंबरचा क्वेश्चन आपण कंबाईन विचारलो कारण पॉइंट सगळ्यांचे सेम येतात. तर वैष्णवीचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. अर्थ, कार्यसीमा, अपील आणि सदस्य संख्या. व्हेरी गुड वैष्णवी. त्याच्यानंतर प्रज्वल, जिल्हा स्तरावर कार्यरत असते त्याला जिल्हा आयोग असे म्हणतात. ओके. महक, आवश्यकतेनुसार. सोनाली 21 नंबर, अपील, अध्यक्ष, सदस्य, शैक्षणिक पात्रता. व्हेरी गुड सोनाली. आत्माराम, अर्थ, कालावधी, वय, आर्थिक कार्यक्षेत्र, अपील, भौगोलिक कार्यक्षेत्र. व्हेरी गुड आत्माराम. त्याच्यानंतर अनुष्का, व्याख्या, अपील, सदस्य, अध्यक्ष. ओके. त्याच्यानंतर साक्षी, अर्थ त्याच्यानंतर काय आहे ते कळत नाही आम्हाला. वैष्णवीचं सदस्य. जिल्हा आयोगात 2 सदस्य असतात, राज्य आयोगामध्ये 4 सदस्य असतात, तर राष्ट्रीय आयोगामध्ये सुद्धा 4 सदस्य असतात. पियुष, अर्थ, अध्यक्ष, सदस्य, कार्यकाळ, भौगोलिक कार्यसीमा. व्हेरी गुड पियुष. सोनाली, सदस्य. जिल्हा आयोगाचे 2, राज्य आयोगाचे 2 आणि जिल्हा आयोगाचे सदस्य संख्या आय थिंक 2 असते बट राज्य आयोगाची सदस्य संख्या जास्त असायला पाहिजे. ओके. आणि राष्ट्र आयोगाची 4 असते. सिमरन, अपील, आर्थिक अधिकार क्षेत्र, अध्यक्ष, सदस्य, सदस्य कार्यकाळ, कार्यसीमा, सदस्य कार्यकाळ, भौगोलिक कार्यसीमा, आर्थिक कार्यसीमा. ओके. 21वा आहे अर्थ, अध्यक्ष, सदस्य, अर्थ, अध्यक्ष, अपील, अध्यक्ष, कार्यसीमा करेक्ट आहेत. आता जे पुढचे होते आपले रस्ते वाहतूक वगैरे आता ते तुम्ही तुमच्या ओन लेवलवर करायचं आहे. तुम्हाला पॉइंट्स यायला पाहिजेत. अतिशय सोपं आहे. इथं घेण्याचं म्हणजे इथे घ्यावंच असं काही नाहीये. फरक स्पष्ट करामध्ये आलंच पाहिजे असं नाहीये. ते रस्ते वाहतूक किंवा जे काही वाहतुकीशी संबंधित फरक स्पष्ट करा आहेत ते एक्झामला विचारल्या जाऊ शकतं. ओके. कंपल्सरी म्हणत नाहीये. दुसरा चॅप्टर, चौथा आणि 5वा आणि त्याच्यानंतर असेल 7वा. या चॅप्टर मधून कंपल्सरी फरक स्पष्ट करा येतो. जरी आजच्या महारिव्हिजन मध्ये ते फरक स्पष्ट करा कोणतं तरी एक मिस झालं तरी ते तुम्ही तुमच्या ओन लेवलवर सॉल्व्ह करायचं आहे. कारण आता इथे तुम्ही एक तर कमेंट सेक्शन मधून कमेंट करताय आणि ते तुम्हाला खूप वेळ लागते. सो आता स्ट्रीम झाल्यानंतर जे जे राहिलेत ते आधी तुम्ही पूर्ण फरक स्पष्ट करा, लिहून काढायचं आहे. ओके. विपणन आणि विक्री 8व्या चॅप्टर वरती सुद्धा विचारल्या जाऊ शकतं. हे सुद्धा तुम्हाला फरक स्पष्ट करा तुमच्या ओन लेवलवर घरी बसल्या ठिकाणी करायचे आहेत. तुम्ही त्या ठिकाणी मुद्दे लिहिलात तरी चालेल आणि त्याच्या पुढे एक्सप्लेनेशन दिलं तरी सफिशियंट आहे. जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्हाला ठेवायची आहे. फास्ट लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. फास्ट लिहिण्याच्या नादामध्ये अक्षराचा काही गोंधळ घालायचा नाही. ओके. आजचा लाईव्ह सेशन आपण इथेच एंड करूया.
फरक स्पष्ट करा आपलं कंप्लीट झालेलं आहे. उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला 4 मार्क्ससाठी येणारे क्वेश्चन घ्यायचे आहेत, म्हणजेच खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ते फक्त मी सांगेल आता ते उद्या कसं असेल. उद्याचं जे सेशन असणार आहे ते आपण फक्त आणि कमेंट सेक्शन वरती सोडूया. फक्त त्यांनीच पॉइंट सांगतील, मी त्यांचंच ऐकणार आहे. ओके, मुद्दे एकदम परफेक्ट पाठ करायचे तुम्हाला, हे विसरायचं नाहीये. मी फक्त तुम्हाला उद्या मुद्दे विचारणार आहे. आजच्या लाईव्ह सेशन साठी एवढंच. भेटूयात उद्याच्या महारिव्हिजन मध्ये लाईव्ह सेशन मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.